माननीय उपमहापौर संजय घाड़ी जी, संध्या जी, दीक्षा जी आणि आज प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित इकडे मुंबईचे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, मुंबईमध्ये फेरीवालांचा प्रश्न खूप जुना प्रश्न आहे. याच्यावर गेल्या कित्येक वर्षापासून वादविवाद चालू आहे, खटला पण चालू आहे, कारवाई पण चालू आहे. बीएमसी कडून पण कारवाई होतो, पोलीस कडून पण कारवाई होतो. आणि सर्व दरम्यान 2014 मध्ये एक कायदा पार्लमेंटने पास केला, बनवला. तो म्हणजे फेरीवाला कायदा, फेरीवाला टाउन वेंडिंग कमिटी म्हणजे वेंडर्स ऍक्ट. तो कायद्यामध्ये अशी एक तरतूद आहे की 2014 पासून जे काही फेरीवाले वेगवेगळे शहरामध्ये धंदा करत आहेत त्यांचा तुम्ही सर्वे करा, त्यांचं रजिस्ट्रेशन करा आणि त्यांना पात्र करण्याची प्रक्रिया सुरू करा. म्हणजे तेवढे पात्र होऊ शकतात, तेवढे रजिस्टर्ड होऊ शकतात. हा एक विषय आहे. 2014 पासून मी लगातार महानगरपालिकामध्ये, पूर्वी अजय मेहता होते कमिशनर, त्यांच्याबरोबर बसून, त्याच्यानंतर जे काही कमिशनर आले त्यांच्याबरोबर बसून एकच मागणी करत आहोत की तुम्ही तर कायदा लागू करा. आज 2026 पर्यंत तो कायदा लागू झालेला नाही. या विषयावर मी पण कोर्टमध्ये गेलो होतो, बाकी सारे फेरीवालाचे प्रतिनिधी गेले होते. 23 मार्च 2026 चा जो एक ऑर्डर आहे हायकोर्टचा, मुंबई हायकोर्टचा, तो एक जबरदस्त ऑर्डर आहे. तो म्हणजे एक सर्व विषय जो एकदम क्रिस्टल क्लिअर करतो. त्याने सांगितलं एकही अनधिकृत फेरीवाला मुंबईमध्ये नाही राहिला पाहिजे. आम्ही पण त्या विषयाचं समर्थन करतो, पाठिंबा देतो. अनधिकृत फेरीवाला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की 99,435 असा जेव्हा तुम्ही 2014 मध्ये सर्वे केला होता ते सगळे एवढे लोकांची रजिस्ट्रेशन झाला होता, ते नोंदणीकृत आहेत. म्हणजे यांना तुम्ही आता आय कार्ड द्या आणि या धंदा करण्याची परवानगी द्या. त्याच व्यतिरिक्त 29,004 असे फेरीवाले आहेत ज्यांचा एक इलेक्टोरल कॉलेज बनवून त्यांनी टाउन वेंडिंग कमिटीच्या निवडणुकी अनाऊन्स केला. 29,000 म्हणजे महानगरपालिका ऍक्सेप्ट करतो की 29,000 तो पक्के पात्र आहेत. त्याच्या व्यतिरिक्त 99,000 पर पात्र म्हणजे 1,30,000 एकूण 30,000 असे फेरीवाला पात्र आहेत मुंबईमध्ये. पण जेव्हापासून हायकोर्टचा ऑर्डर आलेला आहे तेव्हापासून हे सगळे पात्र फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई चालू आहे. हायकोर्ट काय सांगतो की तुम्ही अनधिकृत अपात्र फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करा. पण महानगरपालिका आणि पोलीस तर्फे संपूर्ण मुंबईमध्ये काय चालू आहे, तो पात्र फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई चालू आहे. हा विषय घेऊन आज आम्ही माननीय आयुक्त महोदय बरोबर बसलो आणि त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्याच्या चर्चामध्ये आमचे सगळे नेते मंडळी होते आणि त्याच्या एवढीच आमची मागणी आहे की जोपर्यंत तुमच्या टाउन वेंडिंग कमिटीच्या स्थापन करण्याच्या प्रक्रिया पूर्ण होत नाही, जोपर्यंत तुमचा जो QR कोड देण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत कमीत कमी त्यांना व्यवसाय करू द्या, धंदा करू द्या. कारण त्यांच्या उदरनिर्वाहाचा विषय आहे. तर रोज काम करतात, काहीतरी अर्न करतात आणि त्याच्यावरती त्याचं कुटुंब चालवतात. आज 23 मई, एप्रिल, मे 2.5 महिना झालेला आहे. त्यांच्या विरोधात कारवाई सतत चालू आहे. पात्र फेरीवाल्यांना काम करू देत नाही. तो आज आयुक्त मॅडमनी असा आम्हाला एक सर्वांच्या समोर एक घोषणा केलेली आहे की 10 जून पर्यंत आमची मागणी होती. 10 जून पर्यंत म्हणजे आज 9 दिवस नंतर सर्व 99,435 फेरीवाल्यांना QR कोड म्हणजे आय कार्ड देणार. 10, 11 आणि 12 तीन दिवसामध्ये वाडामध्ये प्रत्येकाला QR कोड आणि आय कार्ड भेटेल आणि त्यानंतर ते सगळे धंदा करू शकतात. म्हणजे 10 दिवसाचा एक प्रॉब्लेम आहे. 10 दिवसासाठी सगळे जो पात्र फेरीवाले ते पण धंदा करू शकत नाही. पण 10 दिवसानंतर म्हणजे 12, 13, 14, 15 जून पासून सगळे पात्र फेरीवाला धंदा करू शकतात. हा आमची मागणी होती, त्यांनी मान्य केलेली आहे. मला असा आता विश्वास आहे की पुढे 15 जूनच्या नंतर जे सगळे पात्र फेरीवाले आहेत त्यांच्या विरोधात कुठल्या प्रकारची कारवाई नाही होईल. आमची अशी मागणी होती की तुमचे जो 99,000 ची यादी आहे, तो यादी तुम्ही पोलिसांकडे पाठवा.
प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्या विभागामध्ये केवढे पात्र आहेत, नोंदणीकृत फेरीवाले आहेत, त्यांची यादी पाठवा. त्यांनी सांगितलं की 15 जूनपर्यंत आम्ही सगळ्यांना पाठवणार आणि एकही पात्र फेरीवालाच्या विरोधात कारवाई नाही होईल. आता त्यांनी एक असा आम्हाला शब्द दिलेला आहे. तोपर्यंत एक टाउन वेंडिंग कमिटीचं काम चालू आहे. टाउन वेंडिंग कमिटी स्थापित करण्यामध्ये थोडा वेळ लागेल, 1-2 महिना लागेल. एकदा टाउन वेंडिंग कमिटीची स्थापना होईल त्यानंतर तो कमिटी ठरवेल की कुठल्या एरिया हॉकिंग झोन होऊ शकतो, कुठल्या एरिया नो हॉकिंग झोन होऊ शकतो. महानगरपालिकाचा काहीही रोल नाही. टाउन वेंडिंग कमिटीमध्ये फेरीवाल्यांचे प्रतिनिधी आहेत, जो एक सिटीजन्स ग्रुप असतात, NGO असतात, त्यांचे प्रतिनिधी आहेत, काहीतरी नगरसेवक, आमदार, खासदार यांचे पण प्रतिनिधी होऊ शकतात. नाही त्यांच्यामध्ये नाही आहेत. आणि बाकी जो महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त असणार. टाउन वेंडिंग कमिटी एक संपूर्ण मुंबईची आहे, एक प्रत्येक झोनचा आहे. तो टाउन वेंडिंग कमिटीवर मोठी जबाबदारी आहे. पण आम्ही अशी मागणी केली, लवकरात लवकर तुम्ही टाउन वेंडिंग कमिटी कंप्लीट करा त्यांचा स्थापन करण्याचा, जेणेकरून सगळे जो पात्र फेरीवाले आहेत त्यांचा धंदा चालू शकतो. एकदा पुन्हा मी स्पष्ट करतो, आम्ही कुठेही अपात्र फेरीवालाच्या बरोबर उभे नाही. आमच्या बस एवढी मागणी आहे की जे काही पात्र आहेत त्यांना धंदा करू द्या. त्यांच्या एक लिगली ते ऑथराइज्ड आहे, ते एंटायटल आहे धंदा करण्याचा, त्यांना धंदा करण्याच्या परवानगी द्या. ते आता थांबू नका. आणि 2 महिन्यापासून बंद आहे. आता त्यांनी 10 दिवस अजून प्रतीक्षा करण्याची एक निवेदन केलं. 10 दिवस अजून ते वाट पाहणार आणि 10 दिवसांनंतर सगळ्यांचा धंदा सुरू होईल. हाच आम्हाला घोषणा करायची होती. आतापर्यंत जी कारवाई महानगरपालिकेने केली आहे ती अनधिकृत आहेच, मात्र बांगलादेशीविरुद्ध केली आहे असं म्हटलं गेलं होतं. 100 दिवसाचा आपला प्रोग्राम झाला, त्यातही सांगितलं महापौरांनी की आम्ही बांगलादेशी फेरीवाले शोधतो. किती शोधले की दिवसांनी? माझ्या मनात पण असा प्रश्न आहे की बांगलादेशी जो फेरीवाले आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही खुशाल कारवाई करा, काय हरकत नाही. पण बांगलादेशीच्या नावाने ज्याप्रमाणे मुंबईचे जो मूल रहिवासी आहेत, जो उत्तर भारतातून या दक्षिण भारतातून गुजराततून आलेले लोक आहेत, त्यांच्या विरोधात कारवाई चालू आहे, तो चुकीचा होता. आणि किती बांगलादेशी त्यांनी शोधला किंवा पकडला हा विषय तुम्ही मुंबई पोलीसचे जो कमिशनर साहेब त्यांच्याशी विचारा. मी पण तुमच्या माध्यमातून विचारतो. नाही, पण तुमचे मित्रपक्ष आहे आणि 100 दिवसाच्या प्रोग्राममध्ये प्रमुख मुद्दा घेतलेला होता की बांगलादेशी अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात मोहीम चालवली जाणार. तुम्ही सुद्धा तोच विषय उचलता आहात. यापूर्वी बांगलादेशी फेरीवाले नेमके मुंबईत किती याचा आकडा समोर आलाय का? तुम्ही विचारणा केली आहे का की तुम्ही इथून पुढे विचारणा करणार आहात त्यांना? मी विचारणा केलेला आहे. मी प्रश्न विचारलेला आहे की किती बांगलादेशी घुसपैठिये, घुसखोर मुंबईमध्ये फेरीचा धंदा करतात याचा काहीतरी सर्वे करा आणि आम्हाला आकडा द्या. पण अजूनपर्यंत काही नंबर आमच्या समोर आलेला नाही. जे कारवाई झालेली आहे बांगलादेशीच्या नावाने त्यांच्या विरोधात, फेरीवाल्यांच्या विरोधात, एकही बांगलादेशी आम्हाला दिसला नाही. माझ्या पुन्हा एक मागणी आहे की बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधात खुशाल कारवाई करा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण बांगलादेशीच्या नावाने हिंदुस्थानचे जो नागरिक आहेत, भारताचे जो नागरिक आहेत त्यांच्या विरोधात कारवाई नाही केला पाहिजे, हा आमची मागणी आहे. पण दुर्दैव असं आहे की बांगलादेशीच्या नावाने खूप सारे जो या देशाचे लोक आहेत, महाराष्ट्राचे लोक आहेत, मराठी भाषिक आहेत, उत्तर भारताचे लोक आहेत, गुजराती लोक आहेत, दक्षिण भारतचे लोक आहेत, त्यांच्या विरोधात खूप कारवाई झालेला आहे. तो चुकीची कारवाई, त्याचा आमचा विरोध आहे. 10 साल लगे हैं ये पूरा प्रोसेस कंप्लीट करने में. 2014 से ये सर्वे चालू है. अभी तक हॉकर्स को ना एलिजिबिलिटी डिसाइड हुआ है, ना टाउन वेंडिंग रेडी है. तो देखा जाए तो अगले 6 महीने लग जाएंगे एक्चुअली हॉकिंग नो हॉकिंग जोन डिसाइड करने में. whom do you blame for this absolute delay and apathy towards when the courts have said कि there is legitimacy towards hawkers? आप किसको ब्लेम करते हो ये 10 साल के डिले के लिए? No, it's completely failure of BMC. It is the BMC job and responsibility to implement this law. And BMC was asked to implement the law when the parliament passed this act. But आज 12 साल, 10 साल 12 साल हो गए, अभी तक के कानून लागू नहीं हुआ. तो इसके लिए सिर्फ और सिर्फ महानगरपालिका जिम्मेदार है और उसके अधिकारी जिम्मेदार है. अब आपने जो सवाल उठाया कि अभी तक सर्वे हो रहा है, सर्वे अब नहीं हो रहा है. सर्वे हो चुका,
2014 के मई महीने में सर्वे हुआ था, मुझे पूरी तरह याद है। सर्वे हो चुका है सर, लेकिन व्हाट आई एम सेइंग इज अभी भी ये लोग बोल रहे हैं और 15 दिन जाएंगे क्यूआर कोड देने में। हाँ। उसके बाद टाउन वेंडिंग कमेटी डिसाइड करेगी कहाँ पे हॉकर्स बैठेंगे, कहाँ पे नहीं बैठेंगे। हाँ, मैं उसको क्लियर करता हूँ। बहुत अच्छा सवाल है आपका। अभी आज ये तय हुआ है कि 20 जगह ऐसे हैं पूरे मुंबई में जो कंप्लीटली नो हॉकिंग जोन। ये स्टेशन के आसपास कह रही है, जो सुप्रीम कोर्ट का ऑर्डर रहा है कि स्टेशन के बाहर 150 मीटर में हॉकिंग नहीं होनी चाहिए। हम 100% एग्री करते हैं, क्योंकि मुंबई में जिस तरीके से लोकल ट्रेनों में बॉम्ब ब्लास्ट वगैरह हुआ और हमारे सब निर्दोष लोगों की जान गई है, उस हिसाब से सिक्योरिटी इज द एकदम टॉप प्रायोरिटी सब्जेक्ट। वी गिव इट टॉप प्रायोरिटी। तो 20 जगह छोड़ के हर जगह हॉकिंग जोन है। फिर भी आने वाले दिनों में कौन से हॉकिंग जोन को बदलना है, कौन से हॉकिंग जोन को नो हॉकिंग जोन करना है, यह टीवीसी का काम है। बट उससे पहले 99,435 फेरी वालों को आई कार्ड दे दिया जाएगा और आई कार्ड देने के बाद उनको धंधा करने का अधिकार मिल जाएगा। हाँ, अब वो उस आई कार्ड में एड्रेस नहीं है, गली का नाम नहीं है, मोहल्ले का नाम नहीं है। दैट विल बी डिसाइडेड बाय टीवीसी एंड इट इज गोइंग टू टेक सम टाइम। टीवीसी का जो कॉन्स्टिट्यूशन है, इट विल टेक मिनिमम, जो बिस्पुते बता रहे थे कि कम से कम 2 महीना लग जाए, मुझे लगता है उससे ज्यादा भी लग सकता है। मुझे कोई दिक्कत नहीं है टीवीसी को गठित करने में, आप जितना टाइम लेना आप लीजिए, लेकिन तब तक ये जो गरीब लोग रोज धंधा करके पेट पालते हैं, उनको धंधा करने के लिए जगह छोड़ दो। जो 20 जगह है उसमें जो 150 मीटर का जो एरिया आता है, मैंने खुद 1-2 वार्ड ऑफिसर से बात की, उनको मैंने कहा कि आप 150 मीटर में जो लोग पात्र लोग हैं उनको एक काम करिए, बगल की कोई गली टेम्पोरली अलाउ कर दीजिए। तो दे आर रेडी, दे विल कंसिडर दिस प्रपोजल। तो आने वाले दिनों में जब उनको क्यूआर कोड मिल जाएगा और जब को आई कार्ड मिल जाएगा, तब उनकी यादी लेकर के हम अलग अलग डीएमसी के पास आके बैठ करके वो जो 20 जगह है जो नो हॉकिंग जोन है, उसमें कितने लोग आते हैं, मेरे ख्याल से कितने हो गए, 2,500-3 हजार, ज्यादा नहीं है, 3,500 के आसपास है। जो 20 प्लेसेस है ना जो स्टेशन के आसपास का, विच इज डिक्लेयर्ड 100% नो हॉकिंग जोन, वहां पर मैक्सिमम 3-3,500 लोग हैं। उनमें से सब 200-300 लोग अलग अलग स्टेशनों पे उनको कहीं ना कहीं एकोमोडेट किया जा सकता है। महानगर पालिका और पुलिस वाले मिलकर कर सकते हैं। दैट मतलब वो एक प्रोसेस है, एक प्रक्रिया होगी, वो एक्सरसाइज हम कर लेंगे आने वाले दिनों में। लेकिन सर्वे अब नहीं होना है, सर्वे हो चुका है, आई कार्ड बन चुकी है। आई कार्ड बोल रहे हैं 10 से लेके 12 जून के बीच हम एक वार्ड में बांट देंगे। मतलब 15 जून से सारे फेरी वालों का धंधा शुरू हो सकता है, जो पात्र है उनका। एक सवाल ऐसा है कि पात्र अपात्र होने के बाद क्या जो पुलिस और बीएमसी के लोग पात्र आणि अपात्र ठरल्यानंतर फेरीवाल्यांकडनं जे बीएमसीचे अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, हे हप्ते घेतात, ते हप्ते बंद होतील का? हाच मेन प्रश्न आहे ना। मुंबईमध्ये फेरीचा धंदा असाच चालू राहिला पाहिजे, जेणेकरून अनधिकृत धंदा चालू राहील आणि हप्त्याचा कलेक्शन होत राहील। पण जेव्हा पात्र फेरीवाला, फक्त पात्र फेरीवाला धंदे करणार, तेव्हा हप्ता वसुलीचं काम संपणार। तेव्हा कोणीही कोणालाही हप्ता देऊ शकत नाही आणि कोणीही हप्ता घेऊ शकत नाही। तो महानगरपालिका, त्यांचा जो प्रश्न होता मॅडमचा की का उशीर झाला, म्हणजे महानगरपालिकामध्ये काम करणारे जो लोक आहेत, तो पण असा त्यांच्या मनात पण असा आहे की जोपर्यंत होऊ शकतो त्याला ढकला आणि पात्र ना पात्रचा एक वाद राहू द्या, जेणेकरून ते हप्ता वसुली करू शकतात। तो आमची सुरुवातीपासून मागणी आहे की तुम्ही फक्त पात्र फेरीवाल्यांना बसण्याची व्यवस्था करा, अपात्रच्या विरोधात कारवाई करा, काय हरकत नाही। पण ते होऊ देत नाही, आता होऊ देणार तो हप्ताचा विषय संपणार। दुर्गमचे आता सणावाराचे दिवस येतील, सणावाराचे दिवस आता पुढे येतील, नंतर आता गणपती आणि एकंदरीत सणांचे दिवस सुरू होतात। या काळामध्ये सर्वाधिक फेरीवाले हे मराठी असतात। पालघर, वसई, विरार इथून येणारे भाजीवाले असतील माहिती, शिवसेनेचा हा कोर मतदार आहे, त्यांच्यासाठी तुम्ही उभे राहताय का? आणि एकंदरीत अशा पद्धतीने फेरीवाल्यांवर कारवाई होणार, कारण मनसेने सुद्धा हा मुद्दा घेतलेला होता, कुठे ना कुठे मराठी विरुद्ध अमराठी या वादाची झालर सुद्धा या विषयाला आहे। फेरीवालाचा मुद्दा मराठी विरुद्ध अमराठी मुद्दा आहेच नाही, हा चुकीचा परसेप्शन आहे। मुंबईमध्ये जे फेरीवाले आहेत त्याच्यामध्ये 40% पेक्षा जास्ती, 40% पेक्षा जास्ती मराठी भाषिक आहेत। जेव्हा आम्ही फेरीवालाच्या समर्थनामध्ये उभे होतो आणि त्यांच्या मदत करण्याची मागणी करतो, म्हणजे असं नाही की फक्त उत्तर भारतीय किंवा दक्षिण भारतीय किंवा गुजराती किंवा मुस्लिम किंवा असं काही नाही। माझ्याकडे एक महिला आली एक आठवडापूर्वी, तो आमच्या काँग्रेसचा नेता होता, तो आता राणे साहेबांबरोबर आहे, गणेश रहाटे।
त्यांची बहीण 30-40 वर्षापासून तू फूल विकण्याचं काम करत होती बोरीवली स्टेशनमध्ये. बोरीवलीचे जो आमदार साहेब आहेत त्याने एवढा एकदम आतंक मचवला तिकडे की तो बाईचा धंदा त्यांनी बंद करून दिलेला आहे. रहाटे मॅडम, तो असं नाहीये मराठी लोकांचा पे धंदा ते बंद करवतात. तो याच्यामध्ये तुम्ही मराठी कृपया करून आणू नका. हा विषय नाही, हा लोकांच्या उदरचा विषय आहे बाबा. पण पात्र मराठी फेरीवाल्यांना टार्गेट केलं जात आहे का असं म्हणायचं? नाही, असं नाही आहे. पात्र सगळे पात्रमध्ये जो मराठी आहे ते गैर मराठी सगळ्यांवर पोलीसवाले कारवाई करतात आणि बीएमसी वाले कारवाई करतात. म्हणजे जो तो त्यांची जो इनसेन्सिटिव्हिटी आहे ना, दॅट इज टुवर्ड्स एव्हरीवन. हा, बोरिवलीचा उल्लेख केला तिथे आमदार संजय उपाध्ये आहेत. तुम्ही थेट भाजपच्या आमदारांबद्दल बोलताय असं काय आहे, मी त्यांच्या एक आदर करून त्यांच्या प्रती मनात खूप आदर ठेवून मी सांगतो की बाबा, गोर गरिबांच्या विरोधात कारवाई करण्यापूर्वी थोडा विचार करा. जे लोक पात्र आहेत, जे लोक वर्षानुवर्षे धंदे करत आहेत एरियामध्ये, त्यांच्या विरोधात एक बांगलादेशीच्या नावाने आम्ही कारवाई करून त्यांचा धंदा बंद करवतो, तो थोडा चुकीचा आहे. मी सर्वांचे निवेदन करतो, जो गोर गरीब लोक मुंबईमध्ये राहतात त्यांना 2 रोटी कमवण्याचा जो एक संधी आहे, तो संधी तुम्ही त्यांच्या हातात घेऊन करा. नाही, मला असं वाटतं, ऐका, त्याच्यावर मी एक्सप्लेनेशन. बोरीवलीची आहेत ना, मला असं वाटतं रेल्वे स्टेशन समोरच आहे, जो पुलाचा धंदा लागतो ज्याच्यावरचा आता संजयजीने उल्लेख केला, तर मला असं वाटतं रेल्वे स्टेशनला सोडून आपल्याला ते हॉकर्स कम्प्लीट उठवायचे होते. मे बी बांगलादेशी की मराठी आहे, यूपीवाले आहेत, याच्यातला कुठलाही प्रश्न नव्हता. सरसकट बोरिवली स्टेशन आपल्याला क्लिअर करायचं होतं. त्या मागचा त्यांचा उद्देश असावा, आमदारांचा, महायुतीचे आमदार आहेत त्यांचा. मे बी त्याच्या हिशोबाने त्यांनी ते सगळे धंदे उचलले असावे. पण फेरीवाल्यांवर कारवाई करणं हे मुळात प्रशासनाचं काम आहे. आमदारांच्या सांगण्यावरून किंवा लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून या कारवाया होत आहेत का? तुम्ही म्हणताय की जर अशा असं नाही झालं पाहिजे. असा कोणी नगरसेवक, आमदार, खासदारच्या सांगण्यावरून प्रशासकीय कारवाई नाही झाला पाहिजे. आपण एक जनप्रतिनिधी म्हणून फक्त एक विषय उपस्थित करू शकतो, पण जेव्हा कारवाई होतो तेव्हा कायद्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे. याची शहानिशा शासनाकडून, शासनाचे अधिकाऱ्यांकडून झालाच पाहिजे. बस झाला आता, नाही तो विषय इधर उधर जाएगा. डायव्हर्शन नको आपल्याला. मुद्द्यांवरती कॉन्ट्रास्ट तुमचं स्टेटमेंट आहे ते आता आम्हाला विचारायचं, कारण भाजपचे नगरसेवक असतील, नेते असतील, आमदार असतील, उद्धव महापौरांचं देखील म्हणणं होतं की आम्हाला बांगलादेशी फेरीवाल्यांना इथून पूर्णपणे 100% मुक्त मुंबई करा ना. दुसरीकडे तुम्ही बोलताय की आमदार आणि नगरसेवकांच्या सांगण्यावरही कारवाई होता कामा नये. आणि तिसरं महत्वाचं स्टेटमेंट जे तुम्ही केलं की मला तरी एकही फेरीवाला, बांगलादेशी फेरीवाला या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. तुम्ही सर्वे करून आकडेवारी मागितलेली आहे. त्यामुळे भाजपच्या मी भाजपकडून काही मागितलं नाही. 1-2 महीनापूर्वी, समजा 23 मार्च मध्ये नाही 23 मार्च के बाद हम एक प्रेस कॉन्फरन्स में घेतला होता प्रेस क्लब मध्ये, आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मागणी केली होती की भाई मुंबई पोलीसचे आयुक्त महोदय, तुम्ही बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधात जोरदार कारवाई करता, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. किती बांगलादेशी तुम्ही पकडला त्याचं नाव तर द्या का कमीत कमी आम्हाला. कुठून तुम्हाला भेटले तो. आजपासून आजपर्यंत एकही बांगलादेशीचं नाव आला नाही. तो काय नाही, बांगलादेशीच्या विरोधात कारवाई केलाच पाहिजे, पण बांगलादेशीच्या नावाने आमच्या लोकांच्या विरोधात कारवाई करू नका, एवढी मागणी आहे. हा प्रश्न फक्त भाजपच्या नगरसेवकांच्या ऑर्डात नाहीये, हा सर्वच पक्षाच्या, विशेषतः तुमच्या सुद्धा पक्षाच्या नगरसेवकांच्या ऑर्डामध्ये हा प्रश्न आहे. विधी समिती अध्यक्षांनी सुद्धा मागे एकदा असाच हिच्यावर आवाज उठवला होता आणि लगेच त्यांना काढलं सुद्धा होतं. त्यामुळे कुठेतरी हे जे अवैध प्रकारे बसलेले फेरीवाले आहेत त्यांच्या विरोधात कारवाई होत असताना तुम्ही अशा प्रकारचं समर्थन करताय की 150 मीटर सोडून त्यांना बसू द्या, म्हणजे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न नाही. एक मिनिट 150 मीटरचा जो झोन आहे तो सुप्रीम कोर्टचे आदेशाप्रमाणे नो हॉकिंग झोन डिक्लेअर झालेला आहे, असा 20 ठिकाणी मुंबईमध्ये आहे. अच्छा, आता त्या 150 मीटरच्या झोन मध्ये समजा कोणी पात्र फेरीवाला आहे, त्यांच्यावर आम्ही अन्याय करू शकत नाही. तो काय व्यवस्था आहे, त्यांच्यासाठी काहीतरी पर्यायी जगा दिला पाहिजे, ही मागणी आहे.
म्हणजे अनधिकृत लोकांना तुम्ही उभे करू नका, तुम्ही बसू द्या, मी सांगत नाही. जे पात्र आहेत त्यांच्यासाठी एक दुसरी तुम्ही पर्यायी व्यवस्था करून द्या. सर, बांगलादेशीच्या आड कुठेतरी उत्तर भारतीय आणि एकंदरीत मराठी फेरीवाल्यांना देखील कारवाईचा सामना करावा लागला असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही, बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे याच्यावर काही मतभेद नाही. शिवसेना पूर्णपणे या विषयावर उभा आहे, पाठिंबा देतो. पण त्यांच्या नावाने जेव्हा तुम्ही कारवाई करता तेव्हा जरा एक 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 सावध राहा की आमचे लोक तो नाही आहेत ना, भारताचे लोक तो नाही आहेत ना, मराठी भाषिक तो नाही, उत्तर भारतीय तो नाही आहेत ना. त्यांच्या विरोधात पण कारवाई झालेला आहे बांगलादेशच्या नावाने. एकदा पुन्हा मी सांगतो, असे लोक आहेत, असे लोक येतात आमच्याकडे कि साहब बांग्लादेशी कोई है नहीं, हम लोग के खिलाफ कार्रवाई कर रहे हैं. साहब अगर हम लोग के खिलाफ करो तो आप साफ साफ बोलो ना कि हमारे खिलाफ कार्रवाई करनी है. इस तर तो लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे, हे माझ्या सांगण्याचं तात्पर्य आहे. अब आता हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.